राज्यभर स्मार्ट मीटरच्या अंमलबजावणीवरून वाद सुरू असतानाच यवतमाळमधून धक्कादायक प्रकार समोर येतोय. मीटर सुरू व्हायच्या आधीच वापरलेल्या विजेच्या 0 युनिटसाठी तब्बल 1070 रुपयांचं बिल आलंय. हे कसं शक्य आहे? काय आहे हा प्रकार आणि यामुळे ग्राहकांमध्ये किती संभ्रम निर्माण झालाय जाणून घेऊयात. महाराष्ट्रात सध्या स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावर मोठी चर्चा सुरू आहे. वीज वितरण कंपन्या कार्यक्षमतेसाठी आणि ग्राहकांना अचूक बिलिंगसाठी स्मार्ट मीटर बसवत असल्याचा दावा करत असल्या तरी अनेक ठिकाणी यामुळे ग्राहकांच्या अडचणी वाढल्याचं चित्र आहे. याच वादात आता यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील बोरगाव इथल्या एका घटनेनं भर घातली आहे. बोरगाव इथले सुरेश गुलाब आडे यांच्या घरी घडलेला हा प्रकार खरोखरच धक्कादायक आहे. आडे कुटुंबानं सुमारे 3 महिन्यांपूर्वी नवीन वीज जोडणीसाठी अर्ज केलेला. नियमानुसार प्रतीक्षा केल्यानंतर गुरुवारी त्यांच्या घरी नवीन स्मार्ट मीटर बसवण्यात आलं. पण खरी समस्या इथूनच सुरू झाली. हे मीटर अद्याप कार्यान्वित झालेलं नव्हतं, म्हणजेच त्यातून वीज वापर सुरूही झाला नव्हता, पण तरीही त्यांच्या नावावर तब्बल 1070 रुपयांचं बिल आलं. या घटनेमुळे आडे कुटुंबाला मोठा धक्का बसला. आपल्या घरी वीज वापरली नसताना, मीटर सुरू नसताना इतकं बिल कसं येऊ शकतं या प्रश्नानं ते हैराण झाले. सुरेश आडे यांच्या पत्नी पार्वती आडे यांनी यावर तीव्र नाराजीही व्यक्त केली आहे. आम्ही नाही का कुडमातीचं घर आहे आमचं, ते मीटर नाही का 3 महिने झाले भरून अर्ज कहावा आम्ही, तो हे नाही का आता मीटर याला संग तो बिल याला त्याचा संग आम्हाला कुडमातीच रोज मजुरी आहो आम्ही. बिल किती आला? 1070 रुपये. मीटर चालू झाला? नाही, चालू नाही झाला, व्हायचंच आहे. पार्वती आडेंचा प्रश्न रास्त आहे. जेव्हा मीटर कार्यान्वितच नाही तेव्हा विजेचा वापर 0 असणार हे साहजिक आहे. मग हे 1070 रुपयांचं बिल नेमकं कशाचं? स्मार्ट मीटरच्या बिलिंग प्रक्रियेतील ही मोठी त्रुटी समोर आणणारा हा प्रकार आहे. यामुळे परिसरातील इतर वीज ग्राहकांमध्ये संभ्रम आणि नाराजीचं वातावरण आहे. अनेक जणांना आपल्याही बाबतीत असा प्रकार घडेल का अशी भीती वाटू लागली आहे. या गंभीर प्रकारामुळे महावितरणच्या स्मार्ट मीटर व्यवस्थापन आणि बिलिंग सिस्टीमवर प्रश्न उभे होत आहेत. संबंधित विभागानं या प्रकरणाची तातडीनं चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी अशी मागणी आता जोर धरतेय. ग्राहकांच्या मनात निर्माण झालेला संभ्रम दूर करणं आणि त्यांना अचूक आणि न्यायपूर्ण सेवा देणं ही महावितरणची जबाबदारी आहे. या घटनेतून स्मार्ट मीटरच्या अंमलबजावणीतील त्रुटी आणि ग्राहकांना होणारा मनस्ताप पुन्हा एकदा समोर आलाय. अपेक्षा आहे की प्रशासन यावर लवकरच तोडगा काढेल. या धक्कादायक घटनेवर तुमचं मत काय आहे? स्मार्ट मीटरबद्दल तुम्हालाही असाच काही अनुभव आलाय का? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.